दुबार मतदाराच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची भूमिका आपण पाहिली। आता विरोधकांच्या काय प्रतिक्रिया आहेत बघा। दुबारवरून विरोधकांनी आयोगाला घेरलंय। 2 आणि 3 स्टार कशाला देताय? निवडणूक आयोगाचा कारभारच 10 नंबरी असल्याची टीका काँग्रेसने केली। तर दुबारची 2 दिवसात यादी जाहीर करा असं आव्हान रोहित पवार यांनी दिलंय। तर दुबार मतदारांवर आता आयोगावर निशाणा साधण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाचा कारभार 10 नंबरी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। तर आयोगाकडून निवडणुका रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ठाकरे सेनेचा आरोप आहे। अनिल परब यांनी हा आरोप केलेला आहे। निवडणुका आयोगावर हल्लाबोल विरोधी पक्षांनी सातत्याने केलेला आहे। 2 दिवसापूर्वी सत्याचा मोर्चा देखील काढला होता आणि दुबार मतदारावरून सर्व विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला होता। त्याच्यावर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलेलं आहे। निवडणूक आयोगाचा कारभार 10 नंबरी आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहित नाही। माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघरमध्ये आहे किंवा अंधेरीत आहे। कळणार कसं? कुठला ॲप तुम्ही वापरणार? कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार? या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते। यादीमध्ये 2दा-3दा नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत। यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का? पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात? 1 महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल। म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे, त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे। तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा। आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ डिजिटल डेटा आहे आणि या डिजिटल डेटाचा युजर नेम आणि पासवर्ड हे दोन्ही देखील आमच्याजवळ आहेत। त्यामुळे एव्हानाच त्यांनी ही संपूर्ण यादी दुरुस्त करायला पाहिजे होती। आता 2 तास काय 3 स्टार कशाला देताय? एकंदरीत सगळा हा कारभार 10 नंबरी आहे एवढं मात्र खरं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।